मित्रांनो नमस्ते। बरेच दिवसांनी व्हिडिओ मी आज लोड करतोय, पण एक वेगळ्या टॉपिकवर आणि ज्याची खऱ्या अर्थाने सर्वांना गरज असते। म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जे घरातली करती माणसं आहेत, जे पैसे कमवतात, नोकऱ्या करतात, त्या सर्वांसाठी 100% या टर्म इन्शुरन्सची गरज असते। पण त्याआधी या टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय आहे हेही आपल्याला पाहणं, त्याची माहिती घेणं हेही तितकंच आवश्यक आहे। मित्रांनो, हा टर्म इन्शुरन्स आहे, हा खऱ्या अर्थाने इन्शुरन्स आहे, प्युअर इन्शुरन्स आहे। याच्यामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट याच्यामध्ये अटॅच नाही आहे। आणि म्हणून हा टर्म इन्शुरन्स खऱ्या अर्थाने सर्वात स्वस्त आणि मोठ्या जोखमीची काळजी इन्शुरन्स कंपनी घेते। वय कमी असताना जर इन्शुरन्स घेतला तर खूप कमी प्रीमियम भरावं लागतं, पण जसजसा तुम्ही हा टर्म इन्शुरन्स घ्यायला उशीर कराल तसं तुमचं वय जसं वाढेल आणि त्यावेळेस तुम्ही जर इन्शुरन्स घ्यायचा विचार केला, टर्म इन्शुरन्स घ्यायचा, तर ते प्रीमियमसुद्धा वाढत जातं। अर्थात बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुमचं प्रीमियम कसं कमी होतं, कसं वाढतं, यासाठी तुम्ही मला पर्सनली फोन करू शकता। माझा फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला की हा प्युअर इन्शुरन्स आहे आणि म्हणून याला कमी प्रीमियम देऊन, कमी वयात घेतलं तर खूपच कमी प्रीमियम देऊन इन्शुरन्स कंपनी आपली मोठी रिस्क त्याची काळजी घेते। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की टर्म इन्शुरन्स एकदा घेतला की त्याचं प्रीमियम वाढत नाही। हेल्थ इन्शुरन्समध्ये दर 5 वर्षांनी प्रीमियम वाढतं, पण इथे कोरोना काळात सुद्धा इथे टर्म इन्शुरन्सचं प्रीमियम वाढलेलं नाही। तसंच हा टर्म इन्शुरन्स आपल्या सोयीप्रमाणे अगदी 99 वर्षापर्यंत सुद्धा हा टर्म इन्शुरन्स घेता येतो। त्यामुळे आपल्याला लाईफ टाईम याचा फायदा आपण घेऊ शकतो। अर्थात एवढ्या मोठ्या कालावधीसाठी जेव्हा टर्म इन्शुरन्स घेतला जातो, नाही म्हटलं तरी थोडंसं प्रीमियम हे जास्त भरावं लागतं। ज्याने टर्म इन्शुरन्स घेतला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला किंवा मुलांना त्या इन्शुरन्सचे पैसे काय पर्सेंटेजमध्ये त्याने ॲप्लिकेशनमध्ये लिहिलं असेल त्या पर्सेंटेजप्रमाणे ते पैसे मुलांना मिळतात किंवा पत्नीला मिळतात। पत्नीला 100% लिहिलं असेल तर 100% पैसे पत्नीला मिळतात। मुलांनाही किती आहे असं जर दिलं असेल तर मुलांनाही त्या पर्सेंटेजप्रमाणे ते पैसे मिळतात। हे पैसे एक रकमी मिळतात, वार्षिक मिळतात किंवा दरमहासुद्धा मिळतात। आता बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं खरंच आमचे पैसे मिळणार का? तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो हे पैसे तुम्हाला खरंच म्हणजे 100% वेळा मिळतात। पण त्यासाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करता त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्व खरी माहिती देणं आवश्यक असतं। उदाहरणार्थ, तुम्ही तंबाखू खाताय आणि तुम्ही जर ॲप्लिकेशनमध्ये लिहिलं की मी तंबाखू खात नाही किंवा मी स्मोकिंग करत नाही आणि प्रत्यक्षात तुम्ही जर स्मोकिंग करता असं जर आढळलं तर कदाचित तुमचा ॲप्लिकेशनच रिजेक्ट होऊ शकतो किंवा सेटलमेंटलाही प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि म्हणून आपण ऑनेस्ट राहिलं पाहिजे। ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणतात, ते काय उगीच नाही। टर्म इन्शुरन्स हा आपल्याला किती घ्यायचा हा एक लोकांना प्रश्न असतो। मित्रांनो, लक्षात घ्या, जसजशी महागाई वाढते पैशाची व्हॅल्यू कमी होत जाते। त्यामुळे मी जर माझ्या वयाच्या 80व्या वर्षापर्यंत टर्म इन्शुरन्स घेतला आणि आज माझं वय जर 40 वर्षाचं आहे आणि मी जर 60 वर्षापर्यंत समजा इन्शुरन्सचे प्रीमियमचे पैसे भरणार आहे, तर आजपासून 40 वर्षांनी जी काही महागाई होईल त्या महागाईच्या हिशोबामध्ये, त्या महागाईच्या प्रमाणे तितक्या हिशोबात कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तेवढा जास्त इन्शुरन्स घ्यावा लागतो।
जास्त रकमेचा टर्म इन्शुरन्स घ्यावा लागतो. अर्थात जास्त रकमेचा टर्म इन्शुरन्स घेतला की तुम्हाला त्याचे पैसे जास्त भरणे हे ओघाने आलं. पण थोडंसं आत्ता जर तुम्ही स्ट्रेच केलं पण जास्त टर्मचा इन्शुरन्स घेतला, जास्त अमाऊंटचा इन्शुरन्स घेतला, तर ते तुम्हाला तुमच्या पश्चात तुमच्या सगळ्या फॅमिलीना, मुलांना त्याची फार मोठी गरज त्यावेळेस असणार आहे, कारण तेव्हा तुम्ही असणार नाही आहे. आणि म्हणून हे इन्शुरन्स तुमच्या सध्याच्या वार्षिक पगाराच्या 20 ते 25 पट असणं गरजेचं असतं. अर्थात ज्या कंपनीचा तुम्ही इन्शुरन्स घेणारा टर्म इन्शुरन्स, त्याचा सेटलमेंट रेशो हा 99% पेक्षा जास्त असावा. आणि ह्याच्यामध्ये जे पैसे मिळतात, जेवढ्या रकमेची पॉलिसी तुम्ही काढलेली आहे ते 100% पैसे मिळतात. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये काही रायडर्ससुद्धा असतात, म्हणजे ॲडिशनल बेनिफिट असतात, त्यामुळे प्रीमियम वाढतं. आणि असं जरी असलं तरी त्याचा फायदासुद्धा नक्की होतो. याच्यामध्ये काही रायडर्सची मी तुम्हाला उदाहरणं देतो. अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी व्यंग. कायमस्वरूपी व्यंग म्हणजे काय की अशी परिस्थिती झाली की आता ही व्यक्ती कामाला जाऊ शकत नाही, ही व्यक्ती घरूनही काम करू शकत नाही. असं जेव्हा होतं त्यावेळेस ते पैसे, कायमस्वरूपी व्यंगामुळे ते पैसे ॲडिशनल जे रायडर्स आपण घेतलेले असतात त्यामुळे ते पैसे मिळतात. काही ठिकाणी तुम्हाला जेवढं प्रीमियम तुम्ही भरलेलं असतं त्या प्रीमियमचं तुम्हाला रिटर्न ऑफ प्रीमियम असा पण एक रायडर आहे. अर्थात रिटर्न ऑफ प्रीमियम घेणं हे तेवढंसं फायदेशीर नसतं. तर ह्या संदर्भात आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटू, जर तुम्हाला टर्म इन्शुरन्स खरोखर घ्यायचा असेल तर त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला भेटेन. तुमची अपॉइंटमेंटची तारीख आणि वेळ मला कळवा, मी त्याप्रमाणे तुमच्या ॲड्रेसवर येऊन तुम्हाला भेटेल आणि अधिक मोठ्या प्रमाणावर, अधिक डिटेलमध्ये तुम्हाला याची टर्म इन्शुरन्सची माहिती सांगेन. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी मला अपॉइंटमेंटसाठी नक्की फोन करा. माझा खाली नंबर दिलेला आहे. मित्रांनो, खरं सांगतो, कळकळीने सांगतो, टर्म इन्शुरन्स हा प्रत्येक पैसे कमवणाऱ्या माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे की ज्याला आपल्या मृत्यूनंतर आपली पत्नी किंवा आपली मुलं पैशासाठी त्यांना वणवण करायला लागू नये. हे जर तुम्हाला वाटत असेल तर खरंच सांगतो, टर्म इन्शुरन्स घ्यायला उशीर करू नका. लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स घ्या आणि मी तुम्हाला योग्य मार्गदर्शनासाठी नक्की करेन असा विश्वास ठेवा आणि मला आत्ताच फोन करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅव अ गुड डे.